माऊली, आता सध्याच बातमी बघितली की नवीन जी आर आला, त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आला. तो बदल आहे ना की त्यामध्ये जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे बोलले हा हा ते फक्त त्या कागदावरती आलेलं आहे. ते तर आपल्याला ऑलरेडी पहिलाच माहित आहे की हा, त्यांनी हा. जे बोलले ते कागदावरती उतरून आणलेलं आहे. कारण आता जेवढा यांचा दंगा चालू आहे तर मग पुढे काय होईल यामुळे त्यांनी तो पटलावरती आणता असताना जे कागदावरती आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मुदतवाढ तर 100% झालेली आहे. त्यात काही हा. शंका नाही. 100% मुदतवाढ केलेली आहे. म्हणजे 50% नव्हे तर 100% जे काम करतात त्या लोकांना त्यासाठी ते समाधानकारक आहे. आणि 5 महिने जे शिल्लक आहेत त्या 5 महिन्यामध्ये संघटना मजबूत करून याच्यापूर्वी जो जी आर निघाला त्यामध्ये पण असंच म्हटलं होतं की 6 महिन्यानंतर तुम्हाला काही काम मिळणार नाही. हा, सुरुवातीला जेव्हा योजना निघाली होती. हा, त्या जी आर मध्ये पण तसंच म्हटलं होतं. हा, मुदतवाढ 6 महिने, म्हणजे 6 महिनेच आपला कार्यकाल असणार आहे. हा, कुठलीही मुदतवाढ नसणार आहे. मग हे त्यावेळेस पण सांगितलं होतं आणि आताही तेच सांगितलेलं आहे. काही हरकत नाहीये. पण त्यासाठीच आपण ते तोंडावर आलतं, त्यांच्या होटामध्ये आलतं, ते आपण धरून त्यामुळे आपण प्रयत्न करतोय. नक्कीच माऊली. आणि माऊली, आता समजा जे काही आपला 16 तारखेला, येणाऱ्या 16 मार्चला आपण भव्य विचार विनिमय मेळावा आयोजित केलेला आहे. हा नेमका यामध्ये काय चर्चा होणार आहे? प्रत्येक जिल्ह्यातून काही मंडळी येऊन पुढे जर दिशा समजा कोण नेतृत्व करते त्यांच्या पाठीमागे जाण्यासाठी पण आम्ही तयार आहोत. म्हणजे आंदोलनाचं नेतृत्व कोणीही केलं. हा, तर आम्हाला जर म्हणले की सगळेजण आम्ही मिळून, आता मी करत होतो, आता माझं काम झालं, आता माझी ड्युटी होती तेवढी संपली. 6 महिन्यापर्यंतची ड्युटी होती संपली. 5 महिन्यामध्ये ड्युटी संपली. तर आता पुढे जर काय करायचं असेल तर आपल्याला पुढे काय करायचं आहे हे दिशा ठरवण्यासाठी आज 850 कोटी सरकारला मंजूर करावं लागले. तर आता पुढे जे आहे पुढचं जर नियोजन कोण करतो म्हणले तर आपण सगळे होऊन त्यांच्या पाठीमागे लागू. म्हणजे नेतृत्व कोणाकडे असू द्या, तुम्ही कोणाही असू द्या, नेतृत्व कोणाचं असू द्या, पण ह्या मुलांना भाकर मिळली पाहिजे त्यासाठी त्या माणसाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच माऊली, आपण सर्व सोबत समन्वयाची भूमिका ठेवून यावर विचार विनिमय करणं आवश्यक आहे. हे विचार करण्यासाठी मी नेतृत्व करतो म्हणून बोलत नाही, मी एक परिस्थितीने म्हणून बोलतोय. नक्कीच नक्कीच माऊली. त्यामध्ये कुठल्याही माणसांना दुखवू नये किंवा दुसऱ्या कुठल्या माणसाला बोलू नये यासाठी नाही. नक्कीच माऊली. आणि यापुढील जे दिशा आहे हे 16 तारखेनंतरच जे काय ठरणार आहे असं आपलं एकूण मतप्रवाह झालेला आहे का साहेब? मी काय म्हणतो की आम्ही जे आता बोलणार आहोत की त्यामध्ये पूर्णपणे 100% एकच सांगतो आपल्याला की बंद आहे. यामध्ये पूर्ण ताकदीनिशी हा जो लढा आहे तो कशा पद्धतीने न्यायचा किंवा कोणाच्या नेतृत्वामध्ये जायचं किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा, जर पाठिंबा द्यायचं म्हटलं तर ते फिक्स ठरलं तर समजा तर तो आपण ठरवण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी करू. म्हणजे माझं नेतृत्वामध्ये चला हे मी मुळीच म्हणणार नाही. नक्कीच. म्हणजे मला प्रमुख पद किंवा प्रमुख मार्गदर्शक पद मला नको आहे, फक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहात. 100% माझी आता पण तीच भूमिका आहे, उद्या पण तीच असेल. पण याला वेगळं वळण काय लावून बसण्यापेक्षा जे मिळालंय त्याला गोडी गुलाबीने कसं घेता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावे. नक्कीच. धन्यवाद माऊली. आपला 6 महिने माझ्याकडे मनुष्यकांना काम केलं असेल, 6 महिन्यामध्ये मी त्याला 10,000 पगार देत असेल आणि 6 महिन्यानंतर त्या माणसाने मला 25,000 पगार मागला तर मी त्याला स्वतः तुमच्याच जर कामाला जर माणूस असेल समजा एखाद्या शेतामध्ये काम करला 6 महिन्यामध्ये तो माणूस जर तुम्हाला 25,000 पगार मागला तर तुम्ही देणार आहात का? मला तुम्हाला प्रश्न करतो मी. नाही. काय देणार नाही तुम्ही? कारण की तो नवीनच लागलेला आहे. इतक्या कमी वेळेत इतका मोठा पगार मी नाही देऊ शकत. मग त्यासाठी आपल्याला थोडा संघर्ष करावा लागणार आहे ना सर. नक्कीच. हेही महत्वाचा विषय आहे. म्हणजे येणारा प्रशिक्षणाचा काळ हा संघर्षाच्या लढाईतून म्हणजे जाणारा काळ असेल. संघर्ष नाहीये त्यामध्ये, फार मोठा संघर्ष नाहीये. जे त्यांनी बोललं ते कागदावर आले. ठीक आहे. जे त्यांनी बोललं ते कागदावरती आले, त्यात वेगळं काय नाहीये. नक्कीच आपल्या मार्गदर्शनातच पुढील जे काय दिशा वगैरे ठरवण्याचा, म्हणजे आणखी मार्गदर्शक असतील त्यांच्या समन्वयाने आपला पुढील लढा उभारण्याचा पुरेपूर तयारी आपण करूया. आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पुढे आंदोलन करायला लागणार नाही मी तुम्हाला सांगतो, जर शांत संयमी पद्धतीने गेलो तर. नक्कीच. पहिल्या जी आर मध्ये पण अशा पद्धतीच्या त्रुटी होत्या, अशा पद्धतीचे नियम त्यामध्ये पण होते, तरी देखील सरकारने नियम बदलले ना? त्या नाही बदलले? बदलले. मग आपण आता लगेच मला सांगा, जर आपण 30,000 पगार मागलो, 25,000 पगार मागलो तर ते शक्य होईल का? तुम्ही मला सांगा. आपण पगार मागू
कधी आपण थोडं योगदान देऊ, हा, वेळ देऊ आणि त्यानंतर पगार मागू. नक्कीच नक्कीच. तुम्ही मला सांगा 6 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागलो हा, तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लगेच ह्या गोष्टी शक्य नाही. आपल्याला पडतंय 6,000 मध्ये होत नाही. मी एक उदाहरण दिलं की आपला आवाज ब्रेक होतोय. काम झालं नाही. हॅलो, आपला आवाज. हा 1,000 हा, हा सर हॅलो. परत बोला एकदा. माझा 1,000 वरती काही लोकांनी काम केलंय. मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य. हा मग 6 महिन्यासाठी आपण 10,000 वरती काम करतोय, 6,000 वरती काम करतोय. त्याच्याही पुढे सरकार दखल घेईल. नक्कीच. पण आहे त्यामध्ये पहिला मुदतवाढ वगैरे करून घेतलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कुठे जाता येते का बघू. हा हा, त्यावेळी सल्ला घेऊ, बाकीच्या गोष्टी करू. ठीक आहे ठीक आहे. नक्कीच. हार मानलेला नाही ना आपण. प्रयत्न करणं गरजेचं आहे साहेब. ठीक आहे ठीक आहे. आपण माझी नक्कीच आपल्याला विनंती आहे हा ते आपला जो उद्याच्या विचार विनिमय मेळावा आहे किंवा बैठक आहे हा हा, ह्याच्यासाठी आहे की आपण पुढे नेमकं कसं करायचं. जर समजा सगळ्यांनी म्हणले मला की बाबा तुमच्या मागे जायचं, पण मी म्हणतो जर सगळी माझ्या मागे येत असते तर मी सगळ्या घेऊन त्यांच्या मागे जातो. हो, चालेल चालेल. तर ते करतो म्हणले नेतृत्व तर मी त्यांच्या मागे जातो ना. काही हरकत नाही. आपली स्पष्ट भूमिका आपण जाहीर केली. धन्यवाद मौली. धन्यवाद.